उपस्थित सर्व भाविक सज्जन, महाराष्ट्र राज्यासह देशभरातून या कार्यासोबत असणारे, स्वामी महाराजांचं कार्य पोचवणारे जबाबदार आणि कार्यवाहक सर्व केंद्र प्रतिनिधी, तालुका प्रतिनिधी, जिल्हा प्रतिनिधी, ग्राम अभियानात काम करणारे सर्व प्रतिनिधी, आगामी या सर्वांची एक जिम्मेदारी आपणावर दिलेली आहे. श्रीमद भागवत ज्ञान यज्ञ सप्ताह 16 मथुरा आगामी कालपासून आगामी या काळामध्ये अधिक महिन्यात आता पुरुषोत्तम मासाचं असामान्य महत्व मथुरा या पुण्यभूमीत आहे. भगवान श्रीकृष्णांच्या पदस्पर्शानं पावन झालेली भूमी मथुरा आहे. शास्त्र सांगतंय की या अधिक महिन्यामध्ये जो कोणी भाविक मथुरा येथे श्री भागवत ग्रंथाचं पारायण करेल त्याला जन्मजन्मांतरीचे शाप, ताप, दैन्य, दुःख, उपद्रव, संकट, अधिदैविक, अधिभौतिक, आध्यात्मिक या त्रिविध तापातून त्याची सुटका झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून आपण मागील वर्षीही जरी ज्ञानयज्ञ सप्ताह मथुरेला घेतला, परंतु अधिक महिन्याचं असामान्य महत्व आहे आणि त्यांनी परत मथुरेला या अधिक महिन्यात यायला अडचण नाही, उलट अधिक पुण्य आपणाला मिळेल. म्हणून कृपया मागील वर्षाची सबब न सांगता आपण आगामी या अधिक महिन्यात तथा पुरुषोत्तम महिन्यात जर आपण या सेवेत भाग घेतला तर निश्चितपणे त्याची फलश्रुती नव्हे अनुभूती आपणाला तात्काळ मिळेल. म्हणून आपण सर्वांना सर्वतोपरी बऱ्याच जणांचं येणं मागील वर्षी राहिलेलं होतं, त्या निमित्तानं त्यांना एक नामी संधी पुढील काळामध्ये आपणाला मिळणार आहे. आणि मधल्या काळामध्ये कोरोना सारख्या महामारीतून बऱ्याच कुटुंबांमध्ये अंत्येष्टी, श्राद्ध, कर्म यथोचित झालेलं नाही आणि शास्त्र असं सांगतं की जे कोणी भागवत ग्रंथ या पुण्यभूमीत करेल त्या सर्व पितरांचा उद्धार होईल आणि त्यांना पितरांना मोक्षमुक्ती मिळेल आणि ते आपणाला शुभ आशीर्वाद देतील की जेणेकरून पुढील पिढ्यांचं भलं होईल. म्हणून अधिक तपशील न सांगता आपण सर्व सेवेकऱ्यांनी मिळून या उपक्रमाला सहभाग आणि सर्वतोपरी सर्वांपर्यंत या गोष्टी माहिती कराव्यात. निश्चितपणे तिथे खूप मागणी आहे, आपणच जनतेपर्यंत पोहोचण्याला कमी पडत आहोत. कृपया ही त्रुटी, ह्या उणीवा आपण सर्वांनी मिळून सामुदायिक ऐक्य, सामुदायिक सहजीवनातून कृपया आपण दूर कराव्यात. अधिक माहिती आपल्याला पत्रकात दिलेलीच आहे. केव्हा यायचं, कसं यायचं या संदर्भात अधिक माहिती प्रतिनिधी आपणाशी सूचित करतील. परंतु 5 जून ते 12 जून हा अत्यंत महत्वाचा कालावधी आहे आणि अनायसे विद्यार्थ्यांना सुट्ट्या आहेत. याचा निश्चितपणे आपण लाभ घ्यावा आणि जन्मजन्मांतरीचे पितरांचे आशीर्वाद आपण या निमित्तानं मिळावेत एवढंच कळकळीचं सांगून पुनश्च आपणा सर्वांना मनापासून शुभेच्छा, धन्यवाद देतो. या ठिकाणी थांबतो. श्री स्वामी समर्थ.